हॉटेलसारखा स्मोकी अँड स्पायसी चिकन अंगारा घरीच बनवायचा आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा हा दिसायला जेवढा भारी दिसतोय तेवढा चवीलाही खूप भारी लागतो। आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये बनणारे एकदम स्मोकी अँड स्पायसी चिकन अंगारा रेसिपी। ही रेसिपी एवढी सोपी आहे की अगदी घरात कोणीही बनवू शकतं, कारण हे चिकन बनवताना ना तेल गरम करायचे, ना फोडणी घालायची, ना एक्स्ट्राचे काही एफर्ट्स घ्यायचे, फक्त एक मॅरिनेशन बनवायचे आणि त्याच मॅरिनेशन मध्ये हे चिकन बनवून तयार होणार आहे। नॉनव्हेज मध्ये काहीतरी वेगळं खायचं असेल किंवा घरी काही गेस्ट येणार असतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा। तंदूर रोटी, नान, पराठा याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। आता हे मॅरिनेशन कसं बनवायचे ते अगदी स्टेप बाय स्टेप आपण पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ। एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून। त्यानंतर आपल्याला 4 ते 5 कांदे उभे चिरून आणि तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला 4 टोमॅटो लागणार आहेत, 5 ते 6 चमचे कलरचं लाल तिखट, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी भाजलेली कसुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि जे तळलेलं तेल आहे आपलं ते तेल लागणार आहे आणि 1 वाटी आपल्याला दही लागणार आहे। आता हे चिकन बनवण्यासाठी आपल्याला एक ड्राय मसाला पण लागणार आहे। त्यासाठी काय काय घेतले आपण ते बघूयात। 2 चमचे धने घेतलेत, 1 चमचा मिरे घेतलेत, 1 चमचा जिरे, 4 लवंग, थोडीशी जायपत्री, 2 वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा, 8 ते 10 काजू, 7-8 बदाम आणि सुक्या लाल मिरच्या। आता आपल्याला हा सगळा ड्राय मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवला। आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्रच ह्या पॅन मध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे मसाले भाजताना आपल्याला फक्त 1-2 मिनिटांसाठीच भाजून घ्यायचे, खूप लाल असे भाजायचे नाहीये। 1-2 मिनिटे झालीत, गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी आपल्याला हे काढून घ्यायचे। आता आपला हा ड्राय मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण हा तळलेला कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेऊयात। आता आपली अशी पेस्ट बनवून तयार झालीये। आता आपले हे ड्राय मसाले आहेत ते पण थंड झालेत, ते पण आता आपल्याला वाटून घ्यायचे। आता या पद्धतीने आपला ड्राय मसाला पण वाटून झालाय। आता आपली ही सगळी तयारी करून झाली। आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायला घ्यायचे। आता ज्या भांड्यात आपल्याला चिकन बनवायचे त्याच भांड्यात आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचे। आता त्यासाठी मी ते भांडं घेतले, ह्या भांड्यामध्ये आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचे। हे सगळं चिकन आपल्याला ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। आता चिकन टाकून झालं की ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची। आता हा ड्राय मसाला पण आपल्याला सगळ्या यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता पेस्ट आणि ड्राय मसाले टाकून झाले की आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचे, अद्रक लसूण पेस्ट, इथे कलरचं लाल तिखट टाकून घ्यायचे, ते नसेल तर रेड फूड कलर वापरला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला ही भाजून घेतलेली कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय। आता हे जे कांदा तळलेलं तेल होतं आपण तेच वापरले इथे। आता हे सगळं साहित्य टाकून झालं की आपल्याला स्वच्छ हात धुवून हे हातानेच एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय। आता हे मिश्रण आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच मॅरिनेट करून ठेवायचे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठी मॅरिनेट करा किंवा रात्रभर तुम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवलं तरी चालतं। आता अर्धा तास झालाय, आपल्याला हे चिकन बनवायला घ्यायचे। त्यासाठी पहिले गॅस चालू करून घ्यायचा आणि हे असंच भांडं आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचंय। आता 5 मिनिटांसाठी आपल्याला मोठ्याच गॅसवरती हे चिकन चांगलं एकसारखं हलवत असं शिजून घ्यायचंय आणि 5 मिनिटांनंतर एकदम स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे परत शिजून घ्यायचंय। आता 5 मिनिटांनी गॅस बारीक करायचा आणि हे झाकण आपल्याला याच्यावरती ठेवून 20 ते 25 मिनिट आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचंय। फक्त मध्ये मध्ये याला एकदा दोनदा असं हलवून घ्यायचं, कारण आपण बदाम आणि काजू टाकलेत त्यामुळे चिकन खाली लागू शकतं। आता अर्ध्या तासानंतर आपलं हे चिकन बनवून असं तयार झालंय। आता हे चिकन बनवताना आपण अजिबात सुद्धा पाण्याचा वापर केला नाही। मॅरिनेशन मध्ये जे काही पाणी सुटले त्यातच आपलं हे चिकन बनवून तयार झालंय।
आता झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आपल्याला करायला घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक कोळसा लागणार आहे. हा कोळसा आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी लाल होईपर्यंत गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. इथे मी गॅस चालू केलाय आणि हा कोळसा भाजायला ठेवून दिलाय. आता एका वाटीमध्ये हा भाजलेला कोळसा काढून घ्यायचा. तो चिकनच्या वरती ती वाटी ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं तूप सोडायचं आणि झाकण बंद करून आपल्याला 5 मिनिटांसाठी हे चिकन असंच ठेवून द्यायचं. आता 5 मिनिटांनंतर आपल्याला ही वाटी काढून घ्यायची. बघा, एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा बनवून तयार झालाय. हा दिसायला जेवढा छान दिसतोय तेवढा चवीला पण खूप भारी लागतो. एकाच मॅरिनेशनमध्ये बनणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.